त्यानंतर दुपारी इथे मी सुद्धा मदत केली होती थोडंफार रोप काढायला. आपल्याला जास्त जमत नाही त्यामुळे, आणि जायला उशीर होणार होता म्हणून पटापटा सगळं काम आवरलं. पटकन सगळे रोपं काढले आणि इथे प्रवीण आणि यश ते रोप काढलेले जे रोप आहेत ते नेऊन टॅम्पोमध्ये भरत होते. आणि आम्ही सगळं उपटतच होतो सगळे रोप, आणि इथे एक मामी त्याला बांधून देत होते आणि प्रवीण आणि यश ते घेऊन जात होते. असं मावशीचं घर शेतात असल्यामुळे इथे लवकरच अंधार पडतो. जवळजवळ 6:30 पावणे 7 झाले होते, पण सगळीकडे अंधार खूप झाला होता. आणि आम्ही निघण्याच्या आधी मी सगळ्यांना चहा केला होता. सगळे चहा पित होते आणि पिल्लूला त्यांच्याकडे एक टॉर्च सापडला, ज्या टॉर्चने तो सगळ्यांचं तोंड नाक कसं सगळं चेक करण्यात बिझी झाला होता. आम्ही सगळ्यांनी चहा घेतला आणि आम्ही निघालो परत घरी येण्यासाठी. रूपांनी पूर्ण मागचा जो टेम्पो आहे तो भरला होता आणि मागे थोडीच जागा होती, त्यामुळे 2 मामी आणि एक आजी जे आहेत ते मागे बसले होते. आणि थंडी प्रचंड होती, त्यामुळे प्रवीण मला म्हणाले की तू टमटममध्येच जा. ते आणि यश 2 व्हीलरने आले होते आणि मी आणि पिल्लू इथे बसलो होतो. आणि हा आमचा इंजिनियर दादू जो सगळं काम करतो. गावात आला, तोही सुट्ट्यांमध्ये गावी आला होता, त्यामुळे त्याचं टमटम खूप छान प्रकारे तो चालवत होता. आणि बाहेर इथे इतका अंधार आहे, संध्याकाळचे 7च वाजले होते, पण हे पूर्ण जंगलमध्येच मावशींचं